लाखो करोडो रुपये कमवायचा चान्स आहे. करोडो तर म्हणणार नाही, पण लाखो नक्कीच आहे. पण एका कंटेनरने नाही, तुम्हाला सायकलमध्ये रेग्युलर कंटेनर्स पाठवायला लागतील. जसं लाखो कमवायचे चान्सेस आहेत तसे गमवायचे चान्सेस आहेत. शेतकरी पण आहेत. म्हणजे एक तर सागर जाधव नावाचा शेतकरी आहे. तो म्हणला, सर मी तिकीट काढतो, बुक करतो, पासपोर्ट आहे माझ्याकडं, पण मला काही येत नाही. तुम्ही जर मला सांभाळून घेणार असेल तर मी येतो. वाईचा शेतकरी येतो. अरे म्हणलं तू ये, म्हणलं तुला काही प्रॉब्लेम नाही येणार, म्हणलं आम्ही आहोत तिथं. तर अशा सगळ्यांना आम्ही घेऊन गेलो. गल्फ फूड म्हणून सगळ्यात मोठं दुबईला एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशनला आम्ही दाखवलं की एक डोळे ओपन होतात ना, अरे काहीतरी चाललंय जगात, काय काय कुठं काय काय चाललंय, कुठं काय डिमांड आहे हे सांगता येत नाही ना, ते तर बघितल्याशिवाय सांगता येत नाही. बरोबर. त्या शेतकऱ्यांनी म्हणला की मला घरच्यासारखं वाटलं सर चेंबर ऑफ कॉमर्समध्ये. आणि फक्त हे ॲग्री आणि फूडचं आहे म्हणून मी म्हणतोय. तर तो एक कॉन्फिडन्स आहे आम्हाला की त्याला जे पाहिजे ते आपण त्याला माहिती देऊ शकतो. तो म्हणला, सर आता मी पहिला हळदीच्या अगोदर पहिला कांदा विकतो, एक्सपोर्ट करतो. म्हणजे एकदा माझा कांदा गेला की कांद्याचं कंटेनर गेलं की मला एक लक्षात येईल की काय काय करावं लागतं. तसे मी पुढच्या नियोजन माझं प्लॅनिंग करतो. हेच गरजेचं आहे. एकदा त्यांना शिकवलं ना, टाकलं पाण्यात, पोहायला शिकलं की ते त्यांचं ते करतात. मग ते येणार पण नाही तुमच्याकडे परत बघायला. सांगायला येणार नाही. आता मी सांगतो, एक मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही गल्फ फूडला गेलो. त्याला काल परवा तिथं त्या एक्झिबिशनला त्या स्टॉलवर गेलो म्हणून आम्हाला कळलं की त्याला 30 लाखाची ऑर्डर मिळाली. मला सर खूप फायदा झाला. अरे मला हे सांग. आता